नमस्कार, मी संदीप चव्हाण आणि आपण पाहताय PCMC न्यूज। मालिका पिंपरी चिंचवड महापालिकेची या 8व्या भागात आपलं स्वागत। या भागात आपण जाणून घेणार आहोत 7व्या सार्वत्रिक निवडणुकीविषयी। 2017 मध्ये महानगरपालिकेची 7वी सार्वत्रिक निवडणूक झाली। 128 जागांसाठी ही निवडणूक घेण्यात आली। 128 जागांमधून 64 पुरुष आणि तितक्याच महिला उमेदवार नगरसेवक बनल्या। या निवडणुकीचं वैशिष्ट्य म्हणजे राष्ट्रवादी काँग्रेसला बसलेला हादरा। 2002, 2007 आणि 2012 अशी सत्तेची हॅट्रिक साधलेला राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष या निवडणुकीत बॅकफुटवर गेला। 2012 मध्ये राष्ट्रवादीनं 83 जागा जिंकल्या होत्या। या निवडणुकीत मात्र राष्ट्रवादीला 36 जागांवर समाधान मानावं लागलं। काँग्रेसची अवस्था तर राष्ट्रवादीपेक्षाही दयनीय झाली। काँग्रेसला या निवडणुकीत एकही जागा जिंकता आली नाही। शिवसेनेनं 9 तर सचिन चिखले यांच्या रूपानं मनसेनं 1 जागा जिंकली। 5 अपक्ष उमेदवार मात्र नगरसेवक बनले। आता थोडं भाजपबद्दल बोलू। 2014ला केंद्रात आणि त्यापाठोपाठ राज्यात आलेली मोदी लाट 3 वर्षांनी 2017 मध्ये झालेल्या पिंपरी चिंचवड महापालिकेच्या दारात येऊन धडकली आणि भाजपनं महापालिकेवर पहिल्यांदाच निर्विवाद सत्ता मिळवली। 2012 मध्ये अवघ्या 3 जागांवर समाधान मानावं लागलेल्या भाजपनं 2017च्या निवडणुकीत तब्बल 77 जागा जिंकल्या। नितीनप्पा काळजे हे भाजपचे पहिले महापौर बनले। या निवडणुकीत लक्ष्मणभाऊ जगताप आणि महेशदादा लांडगे हे दोघे भाजपच्या विजयाचे खऱ्या अर्थानं शिल्पकार ठरले। काय कशी वाटली 2017 या 7व्या महापालिका निवडणुकीची माहिती? आवडल्यास लाईक करा, कमेंट करा, शेअर करा आणि हो, चॅनलला सबस्क्राईब करायला तेवढं विसरू नका। भेटूयात पुढल्या भागात। पाहत रहा मालिका पिंपरी चिंचवड महापालिकेची।